पिरॅमस आणि थिस्बी. खूप खूप वर्षांपूर्वी बॅबिलॉन नावाच्या शहरात दोन शेजारी असणारी घरं होती. एका घरात एक तरुण मुलगा राहत होता, पिरॅमस, आणि दुसऱ्या घरात एक तरुण मुलगी, थिस्बी. आणि जरी ते शेजारी शेजारी राहत होते तरी त्यांचे परिवार एकमेकांचे कट्टर शत्रू होते. थिस्बी, घरी यायची वेळ झाली. पण त्यांच्या पालकांच्या इच्छेला न जुमानता थिस्बी आणि पिरॅमिसमध्ये मैत्री झालीच. आणि जशी वर्ष सरत गेली त्यांची मैत्री वाढत गेली आणि ते एकमेकांसोबत राहण्याची एकही संधी सोडत नसत. हे जरा हळू. काय झालं? मला आता तू पकडू शकत नाहीयेस. पिरॅमिस, पिरॅमिस. पकडलं. मला माफ कर, मी तर फक्त. नाही, माझीच चूक होती. काय? नाही नाही, खर तर माझी. मला आता घरी जायला हवं. हो, मला सुद्धा. मी थोडं अंतर तुझ्यासोबत चालू शकतो. कोणीतरी आपल्याला एकत्र बघेल. नाही, तुझं बरोबर आहे. मी या बाजूने जातो. उद्या पुन्हा नदी किनारी भेटूया. ठीक आहे. थिस्बी, गुड बाय. मूर्ख, मी तिला सांगितल्याशिवाय हा क्षण कसा वाया घालवला. मी मूर्ख आहे. मी किती मूर्ख आहे. तो तिथे फक्त माझ्यासाठी उभा होता. किती छान. आणि मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, काही नाही, काही नाही, फक्त गुड बाय. गुड बाय. असं वाटतं की आम्हाला तो गुड बाय शब्द कधीच एकमेकांना बोलायची वेळ नाही हो. पिरॅमिस. ओह थिस्बी, असं होईल का की मी तो क्षण पुन्हा जगेन आणि माझ्या मनात काय आहे ते तुला सांगेन. मला तुझ्याकडे यायची इच्छा आहे. मला पुन्हा एकदा तुझ्या मिठीत यावंसं वाटतंय. आणि पुन्हा कधीही दूर न जाण्यासाठी. उद्या मी त्याला माझ्या मनातलं सगळं काही सांगेन. उद्या मी तिला भेटेन आणि माझ्या मनात आहे ते सगळं तिच्या समोर बोलून मोकळा होईन. उद्या. उद्याच. दुसऱ्या दिवशी थिस्बी नदी किनारी तो नेहमीप्रमाणे येईल म्हणून पिरॅमिसची वाट पाहत बसली होती आणि काय काय बोलायचं ह्याचा सराव करीत होती. हे बघ पिरॅमिस, मला तुला काही सांगायचंय. नाही, असं काहीतरी सांगायचंय जे बऱ्याच दिवसांपासून तुला सांगायचं होतं. आणि ते काय आहे? पिरॅमिस, थिस्बी, पिरॅमिस, मला वाचव. थिस्बी. ओह नाही. पिरॅमिस. पिरॅमिस, मी थिस्बी, तुझे खूप खूप आभार की तू. आय लव्ह यू पिरॅमिस. आणि मी थिस्बी. एकमेकांशी प्रेमाची कबुली दिल्यामुळे जरा धीट झालेले पिरॅमिस आणि थिस्बी बाजारातून चालू लागले. आजच्या दिवशी तरी पिरॅमिस आणि थिस्बी लोकांसमोर एकमेकांबद्दलच्या भावना उघड करू शकले होते. कोण पाहताय ह्याची काळजी न करता, कोणाला मान्य आहे किंवा नाही हे न जुमानता, त्या दिवशी हे जग आश्चर्याने आणि अद्भुततेने भरलेलं होतं. जणू काही सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्या होऊन गेल्या होत्या. आणि फक्त एकमेकांकडे चोरून बघण्याच्या जागी एकमेकांच्या सानिध्यात असण्याचं साधंसं सुख सुद्धा खूप मौल्यवान भासत होतं. दिवस मावळल्यावर पिरॅमिस आणि थिस्बी घरी परतले, आपापल्या कुटुंबाशी त्यांच्या प्रेमाची कबुली देण्याचा निर्धार करत. मला आधी सांग की तू या मुलाबरोबर काय करतेस मुली? सर, कृपा करून तुमच्या मुलीवर रागवू नका. मी कोणावर रागवावं याचे धडे तू मला देऊ नकोस. तू एक काय?
तू तुझ्या या नालायक मुलाला माझ्या मुलीपासून लांब ठेव. थिस्बी, आत चल. पण बाबा, सर, पण आमचं प्रेम आहे. नाही, मला हे मंजूर नाही. मलाही नाही. बाबा, प्लीज. नाही पिरॅमस, हे होऊ शकत नाही. आत हो. आणि तू सुद्धा थिस्बी. यापुढे प्रेमाची किंवा कसलीही चर्चा होणार नाही. बरोबर. मला ह्यांच्या नावाशी नातं जोडून आपल्या घराण्याची प्रतिष्ठा मातीत मिळवायची नाहीये. तोंड सांभाळून बोला. दुसऱ्या दिवशी सकाळी पिरॅमस बाहेर थिस्बीशी बोलण्यासाठी थांबला होता. पण हे तर स्पष्ट होतं की तिच्या पालकांना हे मंजूर असणार नव्हतं. त्याने बाजारात प्रयत्न केला आणि जंगलातल्या त्यांच्या गुप्त जागी सुद्धा, पण तिचा कुठेही पत्ता नव्हता. काही दिवस गेले आणि पिरॅमस तिला भेटण्यासाठी जास्त उत्सुक झाला, पण त्याचा काही उपयोग होणार नव्हता. शेवटी त्याने प्रयत्न सोडून दिले. या पक्षांनाही मी नकोसा झालोय. मला त्यांनी इथेच दफन करावं. गरीब बिचारा फाटक्या हृदयाचा. हे जरा नाटकी होतंय, असं नाही वाटत का? थिस्बी, मी इथे आहे. कुठे? आपल्या बागांना वेगळं करणाऱ्या भिंतीपाशी. तिथे नाही, तुझ्या डोळ्यासमोर त्या भेगेजवळ. थिस्बी, आपल्या पालकांना हे कळता कामा नये. मला तुझी खूप आठवण येत होती. आणि मलाही. माझ्या आईबाबांनी मला इथे ठेवलंय, जेणेकरून तू मला विसरून जाशील. काय? पण त्यांनी असं का केलं? त्यांना भीती वाटते की आपण पळून जाऊ. पण त्यांना असं का वाटतं? पिरॅमस, ठीक आहे, काय ठीक आहे? आपण एकत्र पळून जाऊ शकतो, दूर कुठेही. एकदा लग्न झालं की आपल्या आई बाबांनाही आपल्याला स्वीकारण्या वाचून पर्याय उरणार नाही. तुला खरंच असं वाटतं? एक मिनिटासाठी विचार करून बघ. जर आपलं लग्न झालं तर मी तुझ्या वडिलांचा जावई होईन आणि तू माझ्या वडिलांची सून होशील. मग ते आपल्याला एकमेकांना भेटण्यापासून रोखू शकणार नाहीत, कारण आपण एक परिवार असू. तेच तर. थिस्बी, माझी राणी, हा पिरॅमस, मला हे आयुष्य तुझ्या सोबत वाटून घ्यायला आणि जे काही पुढे वाढून ठेवलंय ते वाटून घ्यायला खूप आवडेल. थिस्बी, माझ्याशी लग्न करशील? हो. थिस्बी, मला आता गेलं पाहिजे. मला इथेच भेट उद्या रात्री, जेव्हा तुझे आई वडील झोपलेले असतील. मी येईन. हा विरह 1000 वर्षांनी एवढा मोठा असेल. आणि आणखी 1000 वर्ष मी तुझी वाट पाहीन. थिस्बी, येते बाबा. येते माझ्या राजा. काळजी घे माझी राणी. दुसऱ्या दिवशी पिरॅमस दिवसभर आनंदित होता आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलेलं. कारण इतरांना जे माहीत नव्हतं ते त्याला माहीत होतं. ते म्हणजे त्याला त्याचं प्रेम आज रात्री प्राप्त होणार होतं कायमस्वरूपी. त्या संध्याकाळी पिरॅमस त्या बागेच्या भिंतीला खेटून थिस्बी येण्याची वाट पाहत उभा राहिला. थिस्बी, तू आहेस का तिथे? थिस्बी, सॉरी, मला उशीर झाला. निघायला तयार आहेस? हो. माझा विश्वास बसत नाही की आपण हे करतोय. स्वप्नासारखं वाटतंय. असं स्वप्न ज्यातून जाग येऊच नाही असं वाटतं. ठीक आहे, आपण नदीच्या बाजूला पुरातून मलबरी झाडापाशी भेटूया. भेटूया? आपण एकत्र नाही जाणार का? ते जास्त सुरक्षित होईल. तू आधी जा आणि मी तुला काही मिनिटांनी भेटेन. ठीक आहे. तुला जर खात्री असेल तर. मला खात्री आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे. कोणावर विश्वास आहे? कोणावर नाही बाबा. तुला असं वाटतं की एवढ्या रात्री तू एकटी स्वतःशीच बोलतेस, यावर मी विश्वास ठेवावा? ती माझी संध्याकाळची प्रार्थना होती. तुम्हाला याच्यामुळे त्रास होणार असेल तर मी नाही करणार. नाही नाही, हरकत नाही. मला दैवाचा कोप माझ्यावर करून घ्यायचा नाहीये. गुड नाईट बाबा. हे फारच धोकादायक होतं. तू आत्ताच निघालं पाहिजेस. हे बघ, हे घे. जर कोणी तुला पाहिलं तर तुला ओळखू शकणार नाही. छान कल्पना आहे. ठीक आहे, मी तयार आहे. मी तुला मलबरी झाडाजवळ भेटेन. जास्त वेळ लावू नकोस. नाही लावणार. थिस्बी,
आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. थिस्बी शहरातील रस्त्यावरून लगबगीने जात होती. तिला कोणी ओळखू नये ह्याची काळजी घेत. काही काळाने थिस्बी त्यांच्या भेटण्याच्या जागेवर पोहोचली. पिरॅमस, माझ्या राजा, लवकर ये. पिरॅमस. अचानक अंधारातून एक प्रचंड मोठी सिंहीण प्रकट झाली, जिच्या तोंडात एक मृत ससा लटकत होता. तिची नजर थिस्बीवर रोखलेली होती. थिस्बी जंगलातून धावत सुटली आणि शेवटी ती एका गुहेपाशी आली. आता पळण्यासाठी कुठेच जागा नसल्यामुळे ती गुहेत शिरली आणि मोठ्या खडकांच्या पाठी जाऊन लपली. पिरॅमस, कुठे आहेस तू? पण त्या सिंहिणीला थिस्बीमध्ये काही एक रस नव्हता, कारण तिचं जेवण झालं होतं. तिला तर खेळावंसं वाटत होतं. शेवटी पिरॅमस आला. थिस्बीला भेटायला त्याला खूप उशीर झाला होता. मला माफ कर, मला उशीर झाला राणी, पण मी धावत. थिस्बी, मी तिच्या आधी इथे येऊ शकलो नसतो. ती कुठे गेली असेल? थिस्बी, कुठे आहेस तू? सिंहीण, थिस्बी अजून गरम आहे. पिरॅमस कोडं हळूहळू करून सोडवू लागला, जे अधिकाधिक भयावह वाटत होतं. पिरॅमस, तू आहेस का पिरॅमस? नाही, माझ्या उशिरा येण्यामुळे माझ्या थिस्बीच्या जीवाला धोका निर्माण झाला. तू तुझ्या अंताच्या सामोरी आहेस, यात सर्वस्वी माझी चूक आहे राणी. किती मूर्ख आहे मी. मी यापेक्षा जास्त काहीतरी करू शकलो असतो, पण शेवटी मला माझी थिस्बी आता मृत्यूच्या विळख्यातच दिसणार आहे. तर या रात्री आणखी काय चांगलं होऊ शकतं? माझं प्रेम दूर गेलं असताना मी गलित गात्र होऊन पडण्याशिवाय. मी तुझ्या जवळ येतोय माझी राणी, माझी थिस्बी. ती गेली. आता मी पिरॅमस कडे जाते. थिस्बी त्या जंगलात धावत सुटली, सिंहिणींच्या पाऊलखुणांवर आणि मलबरीच्या झाडाजवळ पोहोचण्यासाठी. जेव्हा ती जवळ पोहोचली तेव्हा तिचा वेग वाढला आणि पावले निर्धाराने पडू लागली. पिरॅमस, कुठे आहेस तू माझ्या राजा? पिरॅमस, तू किती गार पडलायस. काय झालं इथे? तू हे का केलंस पिरॅमस? तुला वाटलं की मला त्या सिंहिणीने मारलं आणि माझ्याशिवाय आयुष्य जगण्यापेक्षा तू माझ्याकडे येणं पसंत केलंस. पण मी तर इथे पिरॅमस, तुझ्या जवळ. माझ्याकडे परत ये, परत ये माझ्या जवळ प्लीज. जर तू माझ्याकडे येऊ शकणार नसशील तर मी तुझ्याकडे येते. मी येते तुझ्याकडे पिरॅमस. आणि मग एकमेकांशेजारी त्या कमनशिबी प्रेमींनी आयुष्याचा शेवटचा टप्पा पार केला. जेव्हा ते तिथे पडले होते, त्यांचं रक्त जमिनीवर सांडून एकत्रित झालं आणि ते त्या मलबारीच्या झाडाच्या मुळांपर्यंत गेलं, त्यांचं पोषण करण्यासाठी. आणि त्याचं फळ जे कधी कडू आणि गडद होतं, ते आता लाल आणि रसाळ गोड झालं खऱ्या प्रेमाच्या द्रव्याने. आज सुद्धा ते मलबरीचं झाड उभं आहे पिरॅमिस आणि थिस्बीची आठवण म्हणून, की जीवनात प्रेमासाठी ही महान बलिदाने दिली गेली.